आचार्यजी, आजकाल जगभरातून युद्धाच्या बातम्या येत आहेत, जसं की इराण आणि इस्रायलचं प्रकरण. पण मला अनेकदा असं वाटतं की या सगळ्याशी माझा काय संबंध? मला इराणशी किंवा इस्रायलशी काहीच घेणं देणं नाही आहे. माझा संबंध फक्त माझ्या आयुष्याशी आणि माझ्या पोटापाण्याशी आहे. इराणच्या युद्धामुळे माझ्या घरचं सिलेंडर येणार नाही, स्वयंपाक होणार नाही आणि मी तो उपाशी मरीन. हे इराणचं तर फक्त निमित्त आहे. हा विचार प्रत्यक्षात आत्मरक्षेबद्दलचा आहे. आणि उद्या जर इराण युद्धाचा माझ्या पोटापाण्याशी असलेला संबंध संपला तर मी इराणच्या बाबतीत साधा विचारही करणार नाही. सामान्य अमेरिकन माणूस खुश आहे की बघा मागा, वी आर ॲक्च्युली मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन. आणि आमचं तर काहीच बिघडत नाही आहे. आमचं कुठे काय बिघडत आहे? अमेरिकेवर कुठे बॉम्ब पडला का? साधा ओरखडा तरी आला का? काहीच नाही झालं. आणि तिथं जाऊन बघा आम्ही कशी पूर्ण बर्बादी केली. ते सगळे आपापसात लढत आहेत. त्यामुळे असं नाही की तुम्ही फक्त एका राष्ट्राध्यक्षालाच दोष देऊ शकता. संपूर्ण जनताच तशी आहे. लोक तर म्हणतात की अजून करा. अशा प्रकारे जर तुम्ही आपली ऊर्जा स्वस्त करू शकत असाल तर आम्हाला अजून मजा येईल. आम्ही अजून जास्त उपभोग घेऊ शकू. हा सगळा खेळ आपल्या आत बसलेल्या अहंकाराचा आहे, ज्याला अमर्याद उपभोग घ्यायचा आहे. कारण तो काहीही खाऊ देत, त्याची भूक कधीच मिटत नाही. त्याला जगातील सर्व वस्तू, सर्व विषय हवे आहेत, अनंत. म्हणूनच त्याला ऊर्जा हवी आहे. ऊर्जेसाठीची ही सगळी लढाई चालते ना, ती यासाठी की कोणतीही गोष्ट करण्यासाठी माणसाला काय हवी, कोणत्याही वस्तूचा उपभोग घेण्यासाठी काय पाहिजे. त्यामुळे हा सगळा खेळ इगोचा आहे. ई फॉर एनर्जी नाही. ई फॉर एनर्जीच्या आधी ई फॉर इगो.